ठरलं तर मग या मालिकेच्या 24 मेच्या भागामध्ये अर्जुनची अवस्था बघून सायलीचा जीव कासावीस होत असतो आणि ती म्हणते, पण असं कसं झालं आई? मी ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला तर अर्जुन सर ठीक होते. यावरती अस्मिता म्हणते, तुमच्या दोघांची भांडणं झाली असतील आणि त्याच भांडणाचा परिणाम अर्जुनवरती झाला असेल. सायली म्हणते, नाही, खरंच नाही असं काही. यावरती कल्पना म्हणते, हो पण सायली, तू इतक्या सकाळी सकाळी बाहेर कुठे गेली होतीस? आम्ही तुझ्या रूममध्ये आलो, तू आम्हाला दिसलीच नाहीस. सायली थोडीशी गडबडते पण लगेचच सावरत ती सांगते, ते कुसुमताईंची तब्येत बरी नाही आहे आणि म्हणून मला ज्या वेळेला समजलं की कुसुमताईची तब्येत बरी नाही, मी तडक तिकडे निघाले. तुम्ही सगळेच जण झोपला होतात म्हणून तुम्हाला कुणालाही मी उठवलं नाही. यावरती प्रताप म्हणतो, अगं सायली, मग तू अर्ध्या रस्त्यातनं परत आलीस. कुसुमताईला तुझी गरज असेल ना, तू जा तिकडे. अर्जुनसोबत आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळे अर्जुनची काळजी घेऊ. तू जा बरं, कुसुमला तुझी गरज असेल. त्यावरती सायली म्हणते, नाही, अर्जुन सर बरे होईपर्यंत, अर्जुन सरांची तब्येत बरी होईपर्यंत मी इथून कुठूनही हलणार नाही. अर्जुन सरांना माझी गरज जास्त आहे. मी यांच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू का? असं म्हणत सायली आता अर्जुनच्या डोक्यावरती पट्टी ठेवण्यासाठी पाणी आणण्यासाठी जात असते तर अर्जुन तिचा हात एकदम घट्ट पकडून ठेवतो. मिसेस सायली, मला सोडून जाऊ नका, मिसेस सायली, मला सोडून जाऊ नका असं म्हणायला लागतो. मग सायली तिकडे ताबडतोब बसते. त्यावरती कल्पना म्हणते, तू सायली बस इथे, मी थंड पाणी आणि आता पट्ट्या आणते. असं म्हणत अस्मिताला घेऊन कल्पना खाली जाते. तोपर्यंत आता इकडे अश्विन सांगत असतो, दादाला ना मला एक इंजेक्शन द्यावं लागेल. ते इंजेक्शन मला आणावं लागेल खालून. काही गोळ्या पण संपल्यात. तर बाबा चला ना, आपण फार्मसीमध्ये जाऊन काही इंजेक्शन गोळ्या आणूया. यावरती प्रताप म्हणतो, चल. मग प्रताप आणि अश्विन हे दोघं जण इंजेक्शन गोळ्या आणण्यासाठी खाली जातात. इकडे अर्जुनचं, सायली मला सोडून जाऊ नका, सायली मला सोडून जाऊ नका असं सतत चालू असतं. आता घरामध्ये साक्षी नाहीये. साक्षी 2 दिवसांनी येणार आहे असा मेसेज वाचल्यावर ती चैतन्य विचार करतो, हीच वेळ आहे. याच वेळेमध्ये मला तिच्या विरुद्धचे पुरावे शोधायला पाहिजेत. असं म्हणत तो घरामध्ये महिपतीच्या खोलीमध्ये सगळीकडे काय काय भेटते हे शोधत असताना चैतन्य हदरतो. ज्या वेळेला खूप सारे हत्यारं त्याला सापडतात, गन आणि अजून काय काय, हतोडा काय, सुरा काय, असे भयानक भयानक हत्यारं सापडल्यावरती चैतन्य विचार करतो, कसल्या माणसांसोबत राहतोय मी, कोणत्या माणसांसोबत राहत होतो. नशीब अर्जुनने मला या वेळीच सावध केलं, नाहीतर याच माणसांच्या सोबतच मी राहत होतो. आणि तो लगेचच विचार करतो, साक्षी, तुला अशा अशा केसमध्ये आता मी अडकवतोय ना की तू बाहेरच पडू शकणार नाहीस. अवैध सगळी हत्यारं ठेवणं ही पहिली केस तुझ्यावरती लागेल. असं म्हणत तो सगळ्या हत्यारांचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो आणि कोणत्याही हत्याराला स्वतः हात लावत नाही, रुमालावर ती हत्यारं पकडलेली असतात. पण तोपर्यंत 2 दिवसानंतर येणारी सायली साक्षी ही ताबडतोब लगेच येते आणि ती कार पार्क करते. चैतन्य तोपर्यंत सगळ्या हत्यारांचे फोटो काढत असतो. अजून काही पुरावे सापडतात का इकडे तिकडे पाहत असतो. तोपर्यंत साक्षी आपल्या रूममध्ये येत असते. चैतन्याला साक्षी 2 दिवसानंतर येणार हे माहिती असल्यामुळे तो थोडासा बिनधास्तपणे काम करत असतो. पण साक्षी अचानकच येते. चैतन्य परत कपाट उघडतो. कोणते कागदपत्र भेटतायत का, अजून काही पुरावा भेटताय का, हे सगळं पाहत असताना अचानकपणे साक्षी दार उघडून आत येते आणि समोरचं दृश्य पाहते. तर समोर सावधपणे चैतन्यने सगळं काही उरकून तो ऑफिसची फाईल घेऊन काम करत बसलेला असतो. साक्षीच्या गाडीचा आवाज त्याला ऑलरेडी लागलेला असतो आणि साक्षी येण्याची कुणकुण लागल्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवत तो काम करण्याची ॲक्टिंग करतो. आणि तो म्हणतो, साक्षी, अगं तू तर 2 दिवसांनी येणार होतीस असा मला तू मेसेज केला होतास ना. साक्षी म्हणते, हो, मी खरंच 2 दिवसानंतर येणार होते, पण तो चैतन्य माहिती का, चैतन्य गडकरी, तो काही मला तिकडे स्वस्थ बसू देत नाही. मला त्याची आठवण आली आणि म्हणून तडक मी इकडे आले. असं म्हणत इकडे आता साक्षी लगेचच चैतन्याच्या जवळ येते. चैतन्य साक्षीला मिठी मारतो आणि सुटकेचा निश्वास सोडतो. नशीब नशीब या मुलीला फार काही कळलं नाही ते, असं म्हणत तो आता खुश झालेला असतो. इकडे तोपर्यंत अश्विनने प्रिस्क्रिप्शननुसार इंजेक्शन गोळ्या सगळं आणलेलं असतं आणि तो अर्जुनला इंजेक्शन देतो आणि म्हणतो, मी इंजेक्शन तर देतोय
पण लवकरात लवकर म्हणजे दादा शुद्धीवरती येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं म्हणत तो इंजेक्शन देतो. सगळेजण अर्जुन शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात. पण सायलीला मात्र खूप उदास वाटतं. ती विचार करते, माझी चिठ्ठी वाचल्यामुळे किंवा मी घर सोडून जाणार आहे म्हटल्यामुळे अर्जुनना ताप आला असेल का? प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, म्हणजे कसं काय असं हे सगळं झालं? आणि तो अश्विनला म्हणतो, धडधाकट असलेल्या माणसाला असा ताप अचानक येऊ शकतो का? यावरती अश्विन म्हणतो, बाबा कसं आहे ना, त्याला स्ट्रेस आला असेल कोणत्या तरी गोष्टीचा आणि हा स्ट्रेस आल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन तापात झालं असं होऊच शकतं. पण कसला स्ट्रेस त्याला आला काही कळतच नाहीये. तोपर्यंत सायलीला आपण घर सोडून गेलो ते सगळे क्षण आठवतात आणि आपल्यामुळेच हे सगळं घडलंय ते सुद्धा आठवत असतं. आणि त्यामुळे सायली खूप पॅनिक होते आणि अर्जुन सर उठा ना असं म्हणायला लागते. अश्विन म्हणतो, दादा उठ ना, काही काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. आणि तो सगळ्यांना सांगतो, काही तुम्ही काळजी करू नका, पण कोणीतरी दादाच्या बाजूला बसायला पाहिजे. यावरती लगेच आता कल्पना म्हणते, मी बसते ना. त्यावर सायली म्हणते, नको नको, तुम्ही सकाळपासून सगळेजण इथेच आहात, त्यामुळे आता तुम्ही सगळे झोपायला जा, त्यानंतर मी आता इथे बसते असं म्हणत सायली सगळ्यांना खाली झोपायला पाठवते आणि स्वतः आता अर्जुनच्या बाजूला बसते. आणि विचार तिच्या डोक्यात येतात, अरे बापरे, मी तर चिठ्ठी लिहिली होती अर्जुन सरांना, ती चिठ्ठी आईने तर वाचली नसेल ना असा विचार करत आता मात्र इकडे सायली गडबडते. कुठे गेली ती चिठ्ठी, कुठे गेली ती चिठ्ठी असं म्हणत ती इकडे तिकडे चिठ्ठी शोधायला लागते. आणि आईने चिठ्ठी नसेलच वाचली, कारण जर का आईंनी चिठ्ठी वाचली असती ना तर कदाचित त्यांनी मला विचारलं असतं जाप, पण काहीच मला बोलल्या नाहीत त्या, म्हणजे नक्कीच चिठ्ठी आईंनी वाचलेली नाही आहे. मग चिठ्ठी कुठे गेली? चिठ्ठी मला शोधायलाच पाहिजे असा विचार करत सायली इकडे तिकडे पाहते. आणि सर उठा ना, मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का होऊन घेतलीत बरं देऊन असं म्हणत ती आता अर्जुन सर उठा ना असं म्हणत असते. फायनली आता मात्र अर्जुन थोडा शुद्धीवरती यायला लागतो. तोपर्यंत प्रिया आता शवगृहामध्ये गेलेली असते. त्या बाईने तिला मदत करण्यासाठी होकार दिलेला असतो. मदत करण्यासाठी होकार दिल्यामुळे ताबडतोब ती बाई आता इकडे प्रियाला घेऊन येते आणि ती प्रियाला सांगते, हा बघा, हा वॉर्ड बॉय आहे, हा वॉर्ड बॉय तुमची मदत करेल, तुम्हाला ज्या पद्धतीचं ज्या प्रकारची बॉडी पाहिजे तो वॉर्ड बॉय तुम्हाला बॉडी आणून देईल. प्रिया म्हणते, मूर्ख आहेस का तू? अगं तुला काय सांगितलं होतं की तू हे सगळं काम करून ठेव ना, हे काम माझ्यावरती का ठेवलंयस? मी सांगितलेल्या वर्णनाची बॉडी शोधली आधीच असतीस ना तर हा प्रॉब्लेमच नसता आला, वेडी आहेस तू. यावरती ती बाई म्हणते, अहो असं काय करताय, तुम्हाला जशी हवे तशी बॉडी तुम्ही बघून घ्या ना, मी शोधल्यावर तिथे असंच झालं तसंच झालं. प्रिया म्हणते, तो काही भाजीपाला आहे का मूर्ख मुली हे शोधून घ्यायला? यावरती नर्स म्हणते, नाही पण तुम्हीच बघून घ्या, मग उगाच गोंधळ नको असं म्हणत ती प्रियाला शवगृहामध्ये पाठवते आणि तुम्हीच बघा तुम्हाला कशी बॉडी पाहिजे असं सांगते. प्रिया गडबडते, तिला आत जायला खूप भीती वाटत असते, पण मनावर ती दगड ठेवून प्रिया आता आतमध्ये जातेच. आत गेल्यावरती तिची अवस्था खूप बिकट होते. इकडे तोपर्यंत सायली आता उठते आणि अर्जुनला थोडी शुद्ध यायला लागलेली असते. अर्जुन आता हळूहळू सायली म्हणत असतो, पण तोपर्यंत सायलीला चिठ्ठी शोधायची असते. काहीही करून चिठ्ठी माझ्या हातात लागली पाहिजे. अर्जुन सरांना मला लवकरात लवकर ती चिठ्ठी कुठे आहे हे शोधायलाच पाहिजे. आणि ती उठते, इकडे तिकडे चिठ्ठी पाहते तर अर्जुन ज्या वेळेला बेशुद्ध पडलेला असतो त्यावेळेला त्याच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडलेली असते आणि ती चिठ्ठी सायलीला फायनली सापडते. आणि नशीब अजून कुणाच्याही हातामध्ये ती चिठ्ठी लागली नाही असा विचार करत सायली ताबडतोब ती चिठ्ठी घेते, आपल्या पर्समध्ये ठेवून देते. पर्समध्ये चिठ्ठी ठेवल्यानंतर मग मात्र लगेचच इकडे अर्जुनच्या बाजूला येऊन बसते. अर्जुनच्या बाजूला बसल्यावरती ताबडतोब आता मात्र अर्जुन सायली असं म्हणायला लागल्यावरती सायली खूप खुश होते. घरच्या सगळ्यांना आवाज देते आणि घरच्या सगळ्यांना आवाज देऊन ती आता अर्जुन सरांना शुद्ध आली असं सांगते. मग धावत पळत घरचे सगळे वरती येतात. तोपर्यंत अर्जुन खूप खुश झालेला असतो, कारण सायली त्याला डोळ्यासमोर दिसत असते. इकडे तोपर्यंत प्रिया आता शवगृहामध्ये येते. इकडे तिकडे आपल्याला जशी हवे तशी बॉडी मिळते का पाहते, पण ते सगळा प्रकार तिला पाहवतच नसतो. तिला उलटी यायला लागते. कुठे आपण अडकलो आणि हे काय काम करण्याचा विचार करतोय.
एक ना 100 तिच्या मनामध्ये विचार येतात आणि प्रिया तडक बाहेर धावत येते. तिला जवळजवळ उलटीच व्हायला लागली असते. नाही नाही, मला हे सगळं काही जमणार नाही, मी हे काही करू शकत नाही असं म्हणत धावत प्रिया बाहेर येते. तो वॉर्डबॉय म्हणतो, अहो ताई असं काय करताय, तुमचं काम तरी पूर्ण करा. प्रिया म्हणते, तू गप्प बस रे, हे काम मला नाही जमणार असं म्हणत प्रिया धापा टाकायला लागते. तोपर्यंत अश्विन येतो आणि म्हणतो, वा दादा वा, तुझं पूर्णपणे ताप उतरलाय बरं का. यावरती प्रताप म्हणतो, अश्विन तुझ्या इंजेक्शनची कमाल झाली बरं का. एका इंजेक्शनमध्ये अर्जुनचा 104 ताप अचानक उतरला, हे बाकी खूप चांगलं झालं असं म्हणत प्रताप आता अश्विनची तारीफ करत असतो. त्यावेळेला कल्पना म्हणते, सायली बघितलंस का माझ्या मुलाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते, म्हणजे जरा काय माझ्या मुलाला सोडून तू गेलीस त्याला लगेच ताप आला बरं का. आता पुन्हा माझ्या मुलाला सोडून असं जाऊ नकोस हा, त्याला ताप आलेला मला नाही चालणार असं म्हणत कल्पना खोट्या खोट्या रागाने सायलीला दटावत असते. तोपर्यंत अर्जुन विचार करतो, अरे बापरे, म्हणजे ह्या घर सोडून निघून गेल्या होत्या, या घर सोडून निघून गेल्या आणि माझ्यासाठी पुन्हा आल्यात. पण एका अर्थी हे बरंच झालं, आता आलेल्या पुन्हा सायलीला मी इथून जाऊच देणार नाही असा अर्जुन ठामपणे निर्णय घेतो. काहीही झालं तरी सायलीला मी इथून जाऊ देणार नाही, आता यांना इथेच थांबवून ठेवणार. आणि सायली विचार करत असते, सर लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा, माझ्या जाण्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही पाहवणार असं म्हणत सायली आता उठते आणि आपली बॅग वगैरे ठेवून देते कबर्डमध्ये आणि कबर्डमधून अंथरुणं पांघरुणं हे सगळं काढायला लागते. अंथरुणं पांघरुणं काढत असताना अर्जुन विचार करतो, आज काहीही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट आता मला सायलीला सांगायलाच पाहिजे. आधीच ऑलरेडी लेट झालाय, आता ज्या घरात त्या आल्यात ना या घरातून त्यांना परत जाणार नाहीत याची व्यवस्था याची सोय मला करायलाच पाहिजे. आणि तो सायलीच्या पुढे मागे घुटमळत असतो. सायलीला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीचं काही लक्ष नसतं. सायली आपली आपली कामं करत असते. तिची बॅगेमधले कपडे बाहेर काढून ठेवते, ते कपाटात नेहमीप्रमाणे लावते, मध्ये असलेल्या उशा लावते, आपलं पांघरुण घेते आणि झोपण्याची तयारी करत असते. अर्जुन आता काय करू या अवस्थेमध्ये असतो. बोलून टाकू का पटकन. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, पण सायली त्याच्याकडे लक्ष देत नाही, पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी प्यायला लागते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते, सर बोला ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे. बायको मला तुला प्रपोज करायचं आहे. आता सायलीच्या तोंडात पाणी असतं, ते पाणी तसंच राहतं. सायली आश्चर्याने पाहायला लागते, काय. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे मला एका आयडिया प्रपोज करायची आहे किंवा आयडियाचं प्रपोजल तुमच्यासमोर मांडायचं आहे. यावरती सायली म्हणते, सर कशाबद्दल बोलताय. मग अर्जुन आता सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, खरं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 1 वर्षाचं नाही आहे. खरं तर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आपण केलंय कशासाठी, तो उद्देश तर पूर्ण झालेलाच नाही आहे ना. आणि त्याचप्रमाणे मी माझ्या साईडने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशासाठी केलं, तन्वीला माझ्या आयुष्यातून दूर काढण्यासाठी. तरीही पूर्णाजीला अजूनही तन्वीचे विचार मनात आहेतच की, म्हणजे माझ्या बाजूने पण हेतू सफल नाही झालाय. आणि तुम्ही का केलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तर मधुभाऊंना सोडवण्यासाठी. मग मधुभाऊंची सुटका कुठे झालेली आहे, म्हणजे तुमच्या बाजूने पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हेतू सफल नाही झालेला आहे. जर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हेतूच सफल नाही आहे तर आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुढे कंटिन्यू करूया का, जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाहीत तोपर्यंत. असं म्हणत अर्जुन आपला प्रपोजल सायलीच्या समोर ठेवतो आणि सायली विचार करते, अरे देवा, मी तर उगाचच वेगळा काहीतरी विचार करत होते. म्हणजे मी विचार करत होते की हे मला प्रपोज करतायत. आणि ती डोक्याला हात लावते की ती वेडी आहेस तू सायली आणि हसत असते. अर्जुन म्हणतो, काय झालं, या प्रपोजलवरती तुमचं काय उत्तर आहे. अर्जुन साशंक असतो की सायली काय उत्तर देणार. तेवढ्याच सायली म्हणते, मी एकतर्फी विचार करत होते की माझ्या माणसाला दुखवायला नको. मी आत्तापर्यंत त्यांच्याशी खोटं बोलले, अजून खोटं बोलायला नको, म्हणून मी हे पाऊल उचललं होतं की आपण निघून जाऊया. पण मी एकच तर्फी विचार करते. पण या सगळ्यामुळे मधुभाऊंची केस अर्धवट राहिली तर, मधुभाऊंच्या केसवरती परिणाम झाला तर. अर्जुन म्हणतो, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर का आपलं मिशन अर्धवट सोडून निघून गेलात तर केसवरती पण परिणाम होईल ना. ही केस लढणं मला कठीण जाईल. त्यामुळे जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका. सायली म्हणते, सर
तुमचं प्रपोजल मला मान्य आहे. मी तुम्हाला मधुभाऊंची केस होईपर्यंत किंवा निकाल लागेपर्यंत कधी कधी सोडून जाणार नाही, असं म्हणत दोघं जण खुश होतात, एकमेकांना हात मिळवतात. ठरलं तर मग. आणि दोघंही खूप खुश होतात. सायली विचार करते, चला अर्जुन सरांनी मला थांबवलंय. मधुभाऊंची सुटका झाल्यावरती मग माझ्या मनामध्ये जे काही आहे ते अर्जुन सरांना मी 100% सांगणार. मग जे व्हायचं ते होऊ दे. आणि अर्जुन विचार करतो, चला मी सायलीला काही क्षणासाठी तरी थांबवलंय, पण त्यानंतर ज्या वेळेला मधुभाऊंची सुटका व्हायचा वेळ येईल ना, तेव्हा मी सायलीला माझ्या मनातलं सांगणार. मग जे व्हायचं ते होऊ दे. दोघंही जण आपल्या मनातली गोष्ट आता सांगण्यासाठी मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत वाट पाहण्याचं ठरवतात. आणि दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. फायनली दोघांचं आता राहण्याचा टाइम वाढलेला असतो. तोपर्यंत इकडे आता चैतन्यने फोन करून अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं की साक्षी 4 दिवस घरात नाहीये, तुम्ही ताबडतोब इकडे या. मला एकट्याला हे पुरावा शोधणं खूप कठीण जाते. तुम्ही जर दोघं जण इकडे आलात ना, तर आपण ताबडतोब पुरावे शोधूया. म्हणजे आपण सगळेजण शोधाशोध केली ना, तर कदाचित जे माझ्या नजरेतून सुटलंय ते तुम्हाला सापडेल. असं म्हणत चैतन्य आता अर्जुन आणि सायलीला साक्षीच्या घरी बोलवतो. मग तिघे जण मिळून साक्षी, महिपती यांची रूम तसंच त्यांच्या बाकीच्या खोल्या याच्यामध्ये काही पुरावा सापडतोय का हे पाहत असतात. सगळे पुरावे आता मात्र कुठे कुठे असतील हे माहीत नसल्यामुळे तिघे जण कामाला लागतात. मिळणारे प्रत्येक कागद शोधतात. आणि त्याच वेळेला जी साक्षी घरी येणार नसते ती साक्षी नेमकी घरी यायला लागते. तोपर्यंत तिघांचं उचकाउचकीचं काम चालू असतं. सगळ्या फाईली चेक करणं चालू असतं. तितक्याच साक्षी चावीने लॅच उघडते आणि घरात येते आणि समोरचं दृश्य पाहते. आता खरंच साक्षीने या तिघांना पाहिलं असेल का, की साक्षीला नेहमीप्रमाणे चैतन्यने बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलं असेल? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.